रस्त्यावरती तुम्हाला काही बोलायचं आहे का? नेहमी त्रास होतो त्याबद्दल? ये रोड को देख के ना बस एक ही चीज़ आता है कि भाई गवर्नमेंट सिर्फ टैक्सेस लेती है, रोड बिल्कुल नहीं बनाते, सच बोली तो। क्योंकि यहाँ का जितना भी रास्ता है ना, बारिश के पहले ये लोग बोले थे रोड बन जाएगा, अभी बारिश गिरने के बाद ये रोड और ख़राब हो गया। एक तो ट्रक्स वगैरह जाते हैं, उसके लोड की वजह से तब जाता है ऊपर। तो उस चीज़ को लेके अभी यहाँ पे एक्सीडेंट्स भी बहुत होते हैं। हमारे यहाँ पे 2-3 बार एक्सीडेंट हुआ है, गाड़ी स्केट वगैरह का है। अभी मैं भी गाड़ी चला रहा हूँ, आप देख सकते हो ये रास्ते के चक्कर में मेरी गाड़ी भी अटक गई। क्या बोल सकते हैं? जल्द से जल्द बना देवे इसको, बहुत प्रॉब्लम फेस कर रहे हैं सब लोग। जल्द से जल्द बना देवे, किसी को इमरजेंसी रहा ना है बोले एम्बुलेंस वगैरह तो फंस जाएगा यहाँ पे। बारिश अगर आ गया ना अनफॉर्चुनेटली तो सारा सत्यानाश हो जाए। नमस्कार. आज मी नायगाव पूर्वेतील एक महिला आणि एक जबाबदार नागरिक म्हणून बोलत आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून आम्ही रस्त्यांच्या कामाच्या नावाखाली संयम ठेवला, धूळ सहन केली, वाहतुकीचा त्रास सहन केला, रस्ते खोदले गेले तेही सहन केले, कारण शेवटी चांगले आणि सुरक्षित रस्ते मिळतील अशी अपेक्षा होती. पण आज परिस्थिती काय आहे? अनेक ठिकाणी फक्त खडी टाकून ठेवण्यात आली आहे. रस्ते पूर्णपणे समतल झालेले नाहीत. अंतिम डांबरीकरण कुठेच दिसत नाही. आणि आता पावसाळा सुरू झाला आहे. आम्हाला एक प्रश्न पडतो, पाऊस सुरू झाल्यानंतर या रस्त्यांचे काय होणार? रोज या रस्त्यावरून शाळेत जाणारी मुले, कामावर जाणाऱ्या महिला, ज्येष्ठ नागरिक आणि हजारो वाहनचालक प्रवास करतात. खडी, धूळ आणि असमतल रस्त्यांमुळे रोज अपघातांचा धोका निर्माण होत आहे. आणि दुर्दैवाने अपघात होतही आहेत. काही अपघातांमध्ये सुदैवाने वेळेत मदत मिळाली, पण प्रत्येक वेळी मदतीसाठी कोणीतरी उपलब्ध असेल याची खात्री कोण देणार? पुढचा अपघात कोणाचा होईल? पुढे एखादी गंभीर दुर्घटना घडली तर त्याची जबाबदारी कोण घेणार? आज वेगवेगळी कारणे सांगितली जात आहेत. रोडबद्दल काही बोलायचं? कुणी वाहतुकीचा प्रश्न सांगतो, कुणी परवानगीचा प्रश्न सांगतो, तर कुणी इतर अडचणी सांगतो. पण सामान्य जनतेला कारणे नकोत. कारण रस्त्यावर त्रास कंत्राटदाराला होत नाही, त्रास अधिकाऱ्यांना होत नाही, त्रास राजकारण्यांना होत नाही, त्रास होतो तो सामान्य नागरिकाला. हा रस्ता जनतेच्या कराच्या पैशातून बनत आहे. त्यामुळे सुरक्षित, पूर्ण आणि दर्जेदार रस्ता मागणे हा आमचा अधिकार आहे, उपकार नाहीत. म्हणून आज नायगाव पूर्वेतील नागरिक म्हणून आमची एकच मागणी आहे. जिथे खडी टाकून काम अर्धवट ठेवले आहे ते काम तातडीने पूर्ण करा. रस्ता लेव्हल करा, अंतिम डांबरीकरण करा. कारण विकास फक्त उद्घाटनाच्या फलकावर दिसून उपयोग नाही. विकास रस्त्यावर दिसला पाहिजे, आणि तोही पावसाळा आणखी गंभीर होण्यापूर्वी. धन्यवाद.